नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांनी या खेळात सहभागी होण्यासाठी किती मानधन घेतले याविषयी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 5 हा शो सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. सध्या बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींची चर्चा सोशल मीडियावर रंगत असून यावर प्रेक्षक चांगल्या वाईट प्रतिक्रिया नोंदवित आहेत. यंदाच्या सीझनमध्ये विविध क्षेत्रातील एकूण 16 स्पर्धकांनी या खेळात सहभाग घेतला आहे. यात प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, निकी तांबोली, हास्य सम्राट पंढरीनाथ कांबळे आणि सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकर तसेच धनंजय पवार यांचा समावेश आहे. सध्या बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि निकी तांबोली या दोघी अतिशय चर्चेत आहेत. पहिल्या आठवड्यात दोघींमध्ये झालेल्या भांडणावरून वीकेंडच्या वारला शोचा होस्ट रितेश देशमुख चांगला संतापला होता. मराठी माणसांची मेंटॅलिटी काढल्याबद्दल निकीला रितेशने मराठी माणसाची माफी मागायला लावली होती. तर दुसऱ्या आठवड्यात अंकिता वालावलकर ही बिग बॉस मराठी सीझन 5च्या घराची पहिली कॅप्टन झाली. दरम्यान खेळात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी किती मानधन घेतले याविषयी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कोणाला सर्वाधिक मानधन मिळते, सोशल मीडिया स्टार्सला किती मानधन मिळते, तसेच शोचा होस्ट रितेश देशमुख याला शो होस्ट करायचे किती मानधन मिळते हे जाणून घेऊया. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर फिल्मी जगातील रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना बिग बॉससाठी जवळपास दर आठवड्याला 2.5 लाख इतकं मानधन दिलं जात आहे. तर यापूर्वी बिग बॉस हिंदीचा सीझन गाजवणारी अभिनेत्री निकी तांबोली हिला आठवड्याला 3.75 लाख रुपये मानधन देण्यात येत आहे. तसेच गायक अभिजित सावंत याला सुद्धा बिग बॉससाठी जवळपास 3.25 लाख रुपये देण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये यंदा सोशल मीडिया स्टार्सला सुद्धा संधी देण्यात आलेली आहे. कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असणारी अंकिता वालावलकर हिला बिग बॉससाठी दर आठवड्याला जवळपास 50 ते 60 हजार इतकं मानधन मिळत असल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार धनंजय पवार याला प्रत्येक आठवड्यासाठी सुमारे 60 हजार इतकं मानधन दिलं जाते. बुलीगत दोघा फेम सूरज यादव याला बिग बॉससाठी जवळपास 25,000 रुपये इतकं मानधन देण्यात येते. तर छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला घनश्याम दरोडे याला दर महिन्याला 40 ते 50 हजार इतकं मानधन दिलं जात असल्याची चर्चा आहे. मित्रांनो, बिग बॉस मराठीचे 4 सीझन हे अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते. मात्र यंदा सीझन 5 साठी अभिनेता रितेश देशमुखकडे होस्टची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेता रितेश देशमुख याला वीकेंडच्या एपिसोडसाठी तब्बल 40 ते 50 लाख इतकं मानधन देण्यात येत आहे. तर बिग बॉस मराठीचे आधीचे होस्ट महेश मांजरेकर यांना वीकेंड एपिसोडसाठी 20 ते 25 लाख रुपये इतके देण्यात येत होते. म्हणजेच रितेश देशमुखला मांजरेकरांपेक्षा दुप्पट मानधन देण्यात येत आहे हे नक्की. तर मित्रांनो, बिग बॉस मराठी 5चा तुमचा आवडता स्पर्धक कोण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.